शिक्षक बंधू भगिनींनो, तर आज आपण मानसशास्त्राचे पुढील प्रश्न पाहूया. 16वा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणते कथन हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करते? तर पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन पहिला पर्याय झाला. दुसरा आहे मानसिक विकार नसणे, व्यक्तित्वाच्या विकारापासून मुक्ती, आणि चौथा आहे यापैकी नाही. तर व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास उत्तमरित्या प्रदर्शित करते, तर पूर्ण अभिव्यक्ती, संगतीकरण आणि सामान्य ध्येयाकडे निर्देशन हा पर्याय बरोबर आहे. 17 बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शिक्षण ही कला आहे, शिक्षण हे शास्त्र आहे, शिक्षण हे शास्त्री नाही आणि कलाही नाही, शिक्षण हे काही प्रमाणात कला व काही प्रमाणात शास्त्र आहे. तर हे विधान बरोबर आहे. 4 नंबर पर्याय गोल होणार आहे. 18 जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही त्याची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न कराल. शिकवण्याची पद्धत बदलाल का? अनुपस्थितीबद्दल विद्यार्थ्यास समज द्याल. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी असेच करतात असे म्हणून दुर्लक्ष कराल. तर नाही, पहिला पर्याय येतो. त्याची कारणे जाणून काय करणार आहे आपण? दूर करण्याचा प्रयत्न कराल. 19 बघा. वर्गात मुलांना पुढे मोठ्याने मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दृष्टीच्या टप्प्यात बसवणे. व लहान मुलांना पुढे आणि मोठ्यांना मागे दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दृष्टीच्या टप्प्यात बसवणे आणि अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे टिंब-टिंबमध्ये मोडते. तर वर्ग व्यवस्थापन कौशल्यामध्ये मोडते. संप्रेषण कौशल्य येणार नाही, चेतक बदल पण नाही आणि प्रबलन पण काही प्रोत्साहन पण दिलेलं नाही. आपण फक्त वर्ग व्यवस्थापन कौशल्य इथं निवडलेलं आहे. उमेशला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत. या विधानातून टिंब-टिंब वर्तन बदलाचा शोध होतो. तर सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ आहेत. ह्याच्यामध्ये ज्ञान आहे, ज्ञानात्मक वर्तन बदलाचा बोध होतो. भावात्मक नाही आहे, गुणात्मक पण नाही आणि क्रियात्मक नाही. 21 बघा. तुमच्या विद्यार्थ्याला एखाद्या बाबतीत तुमची मदत हवी असल्यास अशा विद्यार्थ्याला मुळीच थारा देऊ नये. त्याची समस्या सहानुभूतीने ऐकून घ्यावी. तुम्ही केवळ अभ्यासविषयक चर्चेसाठी उपलब्ध आहात असे विद्यार्थ्याला सांगावे. विद्यार्थ्याला विभाग प्रमुखांना किंवा प्राचार्यास भेटण्यास सांगावे. तर बघा काय येणार आहे आपलं ह्याचा आन्सर बघा. तर काय करणार आहे आपण? त्याला आपली मदत हवी आहे विद्यार्थ्याला. तर आपण काय करणार आहे? त्याची समस्या आपण सहानुभूतीने ऐकून घेणार आहे. तर 22 बघा. ही टिंब-टिंब ही शिक्षणाची 3 सूत्रे आहे. तर पहिल्यांदा रीडिंग आपल्याला येणार आहे, परत रायटिंग येणार आहे आणि अरिथमेटिक येणार आहे. म्हणजे रीडिंग, रायटिंग, अरिथमेटिक ही शिक्षणाची 3 सूत्रे आहेत. 23 बघा. हे सहशालेय कार्यक्रमाच्या फायद्यापैकी नाही. तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणे, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होणे, वेळेचा अपव्यय झाल्यामुळे होणारे अभ्यासाचे